नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहे. बघायला गेलं तर एक न्यूज आहे, खूप सोपी वाटेल तुम्हाला. जसं की IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांच्याकडून एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. अहवाल ते दरवर्षी प्रकाशित करतात आणि त्याच्यामध्ये मग ते मेन्शन करतात की यंदा पावसाचं प्रमाण कसं असणार आहे, म्हणजे तो नॉर्मल असणार आहे का नॉर्मलपेक्षा कमी पडेल जास्त पडेल याच्याविषयीची माहिती दिलेली असते. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या टर्म्स आहेत आणि अगेन वाटायला सोपा टॉपिक वाटतो, पण आयोग सोपे सोपे प्रश्न विचारतो का तर नाही, थोडंसं डीपमध्ये जाऊन क्वेश्चन आलेले असतात. आणि ज्या टर्म्स यूज झालेल्या आहेत जर तुम्ही त्या पुस्तकामध्ये जाऊन वाचाल तर इंटरेस्ट येणार नाही, अवघड वाटेल आणि समजायला पण बऱ्यापैकी डोक्यावरनं जाऊ शकतो. त्याच्यामुळं ह्याच सगळ्या महत्त्वाच्या टर्म्स अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेऊ. छोटंच लेक्चर ठेवण्याचा प्रयत्न असेल, पण तुमच्यासाठी महत्त्वाची सगळी इन्फॉर्मेशन आहे. ओके, तर हा मुद्दा काय आहे तर भारतामध्ये दरवर्षी पर्जन्याचं प्रमाण कसं असेल, मान्सून कसा होणार आहे याच्याबद्दल एक फोरकास्ट केलं जातं. फोरकास्ट म्हणजे एक ॲनालिसिस आधीच केलं जातं की असं असं पावसाचं प्रमाण असू शकतं. हे कशासाठी करतात बरं? मला तर वाटतं दोनच मुख्य रिझन आहेत. एक म्हणजे भारताची मेजॉरिटी लोकसंख्या शेतकरी वर्गामध्ये आहे आणि शेतकऱ्याला मग त्याच्या सोयीनुसार त्याला पिकाबद्दलचं किंवा त्याच्या पेरणीविषयीचं त्याला माहिती समजावी की जर त्याला थोड्या आधी अंदाज समजला तर त्यानुसार तो त्याच्या शेतीमध्ये कृती करू शकतो. ठीक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अगेन शेती संदर्भातच आहे की भारताची इकॉनॉमी जी आहे ही मोस्टली शेती आणि शेती रिलेटेड जे पिकं आहेत, उत्पादन जे आहेत याच्यावरती अवलंबून आहे. तर त्यामुळं आपल्या इकॉनॉमीला सुद्धा पुढच्या भविष्याचं त्यांचं प्रिडिक्शन करता यावं की आपली इकॉनॉमी कुठल्या डायरेक्शनला जाणार आहे, पावसाच्या प्रमाणावरती सगळं अवलंबून आहे ना. तर म्हणून हा IMD कडून म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांच्याकडून प्रकाशित होणारा अहवाल. ठीक आहे. तर ते असं म्हणतायत की जे LPA जे आहे याला लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हटलं जातं. हे शब्द ॲज इट इज लक्षात ठेवा, सोपे सोपे शब्द आहेत. जर याला तुम्ही मराठीमध्ये जर कन्वर्ट करत बसला तर म्हणजे आणखीन किचकट होऊन जाईल विषय. आणि परीक्षेमध्ये असे आपल्याला प्रश्न मराठीमध्ये पण असतो, खाली त्याचं इंग्लिश भाषांतर पण असतं आणि जनरली LPA अशीच टर्म यूज केली असेल त्याला लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हटलं जातं. ओके, नावातच आहे लॉंग पिरियड म्हणजे दीर्घ काळासाठीचा. तर भारतामध्ये एकूण जेवढं काही पावसाचं जे प्रमाण आहे हे बऱ्याचशा वर्षांचं कॅल्क्युलेट केलं जातं, त्याचे काउंट केले जातात आणि त्याचा ॲव्हरेज घेतला जातो. तर LPA मध्ये साधारण 50 वर्षांच्या मागच्या 50 वर्षांचं ते ॲव्हरेज केलेलं असतं. ठीक आहे. दरवर्षी होणारा पाऊस त्याचा सुद्धा ॲव्हरेज आणि टोटल मग मागच्या 50 वर्षांमध्ये काय झालेलं आहे. साधारण LPA हा कधी कधी 30 वर्षांसाठी सुद्धा असतो, पण आपण 50 वर्षांच्या आकडेवारी बघूयात. ठीक आहे. तर हे जे लॉंग पिरियड ॲव्हरेज जो आहे पावसाचा हा या IMDच्या रिपोर्टमध्ये त्यांनी कमी कन्सिडर केलेला आहे. कमी कन्सिडर केला म्हणजे काय तर मागच्या 2005 पासूनचा आपण डेटा बघूयात. तर 2005 आणि 2010 मध्ये ज्यावेळेस पावसाबद्दलचं त्यांना प्रिडिक्शन करायचं होतं किंवा पाऊस किती पडणार आहे ह्या गोष्टी वर्तवायच्या होत्या की नॉर्मल आहे का बिलो नॉर्मल आहे, अबो नॉर्मल आहे. त्याच्यासाठी जो एक नॉर्मल जो कन्सिडर केला होता ना तो होता 89.04 सेंटीमीटर पर्जन्याचा. ठीक आहे. नॉर्मल म्हणजे एक बेंचमार्क, त्यालाच LPA म्हटलं जातं. ठीक आहे. ते एक बेंचमार्क लागणार ना, कारण जनरली तुम्ही न्यूजमध्ये असं बघता की पाऊस हा 2% जास्त पडतोय, 4% जास्त पडतोय किंवा 5% कमी पडतोय, असं काहीतरी टर्म ज्यावेळेस तुम्ही ऐकता तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे 2%, 4%, 5% किंवा सेंटीमीटर मधले त्याच्या व्हॅल्यू ह्या कुठल्या वर्षीच्या तुलनेमधल्या आहेत, हे काय मागच्या वर्षीच्या तुलनेतलं आहे का तर तसं बिलकुल नाही. ठीक आहे. LPAच्या तुलनेमध्ये त्या सगळ्या आकडेवारी सांगितलेली असते आणि LPA हा दर 50 वर्षांसाठीचा एक ठरलेला म्हणजे 50 वर्षांच्या ॲव्हरेजनुसार काढलेला असतो. पण त्या वर्षीचं प्रिडिक्शन करण्यासाठी म्हणून LPA हा सोयीनुसार कुठल्या 50 वर्षांमधला घ्यायचा आहे हे ठरवलं जातं. तर 2005 ते 2010 या पिरियडमध्ये 89.04 सेंटीमीटर हा LPA होता.
2011 आणि 2015मध्ये LPA हा 88.75 सेंटीमीटर करण्यात आला आणि 2018 ते 2021 म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत LPA हा 88.06 सेंटीमीटर कन्सिडर केला होता. आता या वर्षीपासून पुढं हा LPA 87 सेंटीमीटर हा IMD कडून डिक्लेअर करण्यात आला आहे. म्हणजे 87 सेंटीमीटर जर पाऊस पडला, लेट से एका वर्षभरामध्ये 87 सेंटीमीटरचा ॲव्हरेज आहे, तर यावर्षी पाऊस हा एक्झॅक्ट LPAच्या तुलनेमध्ये पडला आहे. ओके, जर पाऊस हा LPAच्या तुलनेमध्ये जर असं म्हटलं की ते 90% पाऊस पडणार आहे, थोडं फास्ट होतंय लेक्चर माहिती आहे मला, पण समजून घ्या. LPAच्या तुलनेमध्ये जर पाऊस हा 90% पडतोय असं जर विधान आलं तर हे नॉर्मल पाऊस आहे का नॉर्मलपेक्षा कमी आहे की नॉर्मलपेक्षा जास्त आहे असं जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की LPAच्या तुलनेमध्ये हा जो पाऊस होतोय हा नॉर्मलपेक्षा कमी आहे, त्याला बिलो नॉर्मल म्हणूयात. ओके, नॉर्मल काय असतं तर जेवढी काही LPAची व्हॅल्यू आहे त्याच्या 96% ते 104% जेवढे काही पर्सेंटेजमध्ये पाऊस पडेल तर तो पाऊस नॉर्मल आहे त्या वर्षीसाठी. ओके, समजलं नसेल तर मी एक छोटं एक्झाम्पल देतो. लेट्स से ओके, आपल्याला 100 सेंटीमीटर हा या वर्षीचा LPA ठरवला आहे IMD कडून. ओके, आणि जर पाऊस हा 97 सेंटीमीटर पडला तर तो नॉर्मल आहे का? तो हो, नॉर्मल आहे. का नॉर्मल आहे? कारण LPAला सुद्धा बफर दिलेला आहे 4% तर 96% 104% जितका काही जो मधला आकडा असणार आहे हा नॉर्मलच कन्सिडर केला जाईल LPAच्या तुलनेमध्ये. म्हणजे LPA 100 आहे, समजा 104 सेंटीमीटर पाऊस पडला तर तो काय अबो नॉर्मल आहे का? तर नाही, 104 पर्यंत नॉर्मलच आहे. समजा 105 सेंटीमीटर पाऊस पडला तर काय, तो गेला मग अबो नॉर्मल. ठीक आहे, LPAच्या पेक्षा बऱ्याच जास्त पडतोय तर अबो नॉर्मलमध्ये जाईल. आणि जर 93% पाऊस जर पडला किंवा 93 सेंटीमीटर जर पाऊस पडला तर तो अगेन बिलो ॲव्हरेज कन्सिडर होईल, कारण ॲव्हरेज कुठपर्यंत असणार आहे 96 सेंटीमीटर किंवा 96% पर्यंत. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे थोडक्यात समजलं असेल. आता महत्वाचं म्हणजे ना, या रिपोर्टमध्येच IMD कडून असं पण विधान करण्यात आलंय की जरी LPA या वर्षीपासून पुढं आम्ही कमी कन्सिडर केलाय किंवा कमी 87 सेंटीमीटर जरी पकडलाय तरी सुद्धा 2030च्या पुढे भारतामध्ये ॲव्हरेजपेक्षा जास्त पाऊस पडायला सुरुवात होईल असं त्यांचं मत आहे, असं त्यांचं विधान आहे. आता हे असं कसं म्हणू शकतात ते, कशावरून? तर तुम्हाला एक छोटासा ग्राफ दाखवतोय. त्या ग्राफमध्ये काय दिसतंय आपल्याला, तर 1901 पासून ते 1921 पर्यंत या वर्षामध्ये काय होतं तर पाऊस जो आपल्या भारतामध्ये ॲव्हरेज पाऊस जो होता हा कमी होता, बऱ्यापैकी कमी होता. याला आपण ड्राय झोन म्हणूयात. ठीक आहे, आता भारतामध्ये एवढी मोठी डायव्हर्सिटी आहे त्याच्यामुळं पाऊस हा 2 गटांमध्ये विभागला जातो पर्जन्याचं प्रमाण, एक ड्राय आणि वेट. ठीक आहे, याला खरं तर 10-10 वर्षांचे हे पिरियड्स असतात, त्याला इपॉक्स म्हटलं जातं. तर आपण अगदी सोपं आणि सिम्पल करतोय ना याला, तर ड्राय आणि वेट एवढंच लक्षात ठेवायचं. तर 1901 पासून 1921 पर्यंत ड्राय वेव्ह होती, म्हणजे पाऊस हा पडत होता बट तो LPAच्या तुलनेमध्ये कमी होता. त्याच्यानंतर 1921 पासून 1971 म्हणजे पुढचे 50 वर्ष भारतामध्ये संपूर्ण पावसाचं प्रमाण हे वेटमध्ये होतं, म्हणजे वेट झोन किंवा LPA पेक्षा जास्त पाऊस, त्याला आपण वेट कन्सिडर करू. ठीक आहे, पुन्हा 1971च्या खाली म्हणजे 1971 नंतर ते साधारण 2021 पर्यंत पाऊस हा नॉर्मलपेक्षा कमी पडतोय, म्हणजे हा ड्राय झोन मधला पाऊस आहे. म्हणजे ही एक वेव्ह चालली आहे, तुम्हाला दिसत असेल ना. तर आता ही वेव्ह ही परत या नॉर्मलला क्रॉस करणार आहे, म्हणजे याच्यापेक्षा वरती जायच्या तयारीत आहे. तर ते साधारण 2030 पर्यंत शक्य होईल असं IMDचं मत आहे. आणि 2030 नंतर पुन्हा आपण एका वेट झोनकडे येऊ किंवा तिथं पर्जन्याचं प्रमाण हे वेट कन्सिडर होईल. ठीक आहे, तर 2030 नंतर हे होणार आहे. पण सध्या जो LPA आहे हा या वर्षासाठी आणि पुढं जो काउंट करणार आहे, जे कन्सिडर केलेला आहे हा 87 सेंटीमीटर कन्सिडर केला आहे. ठीक आहे, आय होप बऱ्यापैकी डिफिकल्ट गोष्टी मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितल्यात. आणि हे एक छोटासा मुद्दा तुम्हाला सांगतोय की पावसाचं जे भारतामधलं प्रमाण आहे ना त्याला
ऑल इंडिया रेनफॉल म्हटलं जातं. आता ऑल इंडिया रेनफॉल आणि मान्सून रेनफॉल याच दोन गोष्टी समजून घ्यायच्यात तुम्ही. तर मान्सून रेनफॉल काय असतो, तर मान्सूनमध्ये पडणारा पाऊस. आणि भारतामध्ये जो मान्सून आहे हा जून महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंत असतो. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने भारतामध्ये मान्सून रेनफॉलचे कन्सिडर केले जातात. तर साधारण जेवढा भारतामध्ये पर्जन्य पडतं, पाऊस पडतो, तर त्याच्या 75 ते 78% प्रमाण हे मान्सूनमधूनच आपल्याला मिळतं. ठीक आहे, मान्सून पर्जन्याचा आहे. आता ऑल इंडिया रेनफॉल म्हणजे काय, तर भारतामध्ये डिसेंबरपासून किंवा लेट से जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत जितका काही वर्षभरामध्ये पाऊस टोटल पडणार आहे त्याला ऑल इंडिया रेनफॉल म्हटलं जातं. आता जानेवारी ते डिसेंबर कसा पाऊस पडतो, तर पडतो विंटरमध्ये, म्हणजे जान आणि फेब या 2 महिन्यांमध्ये सुद्धा थोडा तुरळक पाऊस कुठंतरी पडतोच. त्यानंतर प्री मान्सून पाऊस असतो, जो यावर्षी आपल्याला बघायला नाही मिळाला अजून तरी, म्हणजे साधारण मार्च पासून मे पर्यंत, मार्च ते मे, मार्च, एप्रिल आणि मे, तर या 3 महिन्यांमध्ये आपल्याला प्री मान्सून पाऊस बघायला मिळतो, मान्सूनच्या पूर्वीचा. मान्सूनमध्ये तर जून ते सप्टेंबर एक्सपेक्टेड आहे, आणि नंतर म्हणजे ऑक्टोबर ते पुढं डिसेंबरपर्यंत मान्सून गेल्यानंतर, म्हणजे आपण त्याला परतीचा पाऊस म्हणतो ना, पोस्ट मान्सून, तर असे भारतामध्ये सगळ्या प्रकारे जेवढा पाऊस पडतो त्याला ऑल इंडिया रेनफॉल म्हटलं जातं, आणि जेवढा मान्सूनमध्ये पडतो त्याला मान्सून रेनफॉल म्हटलं जातं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. थोडी एक अगेन महत्त्वाची आकडेवारी तुम्ही इथं जर बघितली तर या चार्टमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल की मान्सून रेनफॉल जो आहे हा 1961 ते 2010 पर्यंत इथं MM मध्ये व्हॅल्यूज दिल्यात, म्हणजे मिलीमीटरमध्ये दिल्यात. तर 880.6 मिलीमीटर एवढा मान्सून पर्जन्य मागच्या म्हणजे 1961 ते 2010 या 50 वर्षांमध्ये पडलाय. 1971 ते 2020 पर्यंत जर आपण या 50 वर्षांमधलं बघितलं तर हाच मान्सून पर्जन्य जो आहे हा 868.6 mm एवढा आहे. याला सेंटीमीटरमध्ये कराल तर 10ने डिवाइड करायचं आहे, तर 86.86 सेंटीमीटर इतका पाऊस हा 1971 ते 2020 या 50 वर्षांमधला बघायला मिळेल. ठीक आहे, तर पर्जन्याचं प्रमाण हे कमी झालेलं तुम्हाला दिसतंय, कारण अजून सुद्धा आपण 1971 पासून ते 2021 पर्यंत या 50 वर्षांमध्ये ड्राय झोनमध्येच आपण आहोत. ठीक आहे, 2031 नंतर ते कुठेतरी वेट झोनकडे आपण जाऊ. तर सध्या सुद्धा जे आहे 1971 पासून ते आतापर्यंत आपण बघतोय, भलेही तुम्हाला काही ठिकाणी पूर आलेला दिसतो, काही ठिकाणी दुष्काळ आहे, बऱ्याच ठिकाणी भारतात तुम्हाला क्लायमेट चेंजमुळे पाऊस पण दिसतोय. फॉर एक्झाम्पल राजस्थान, मध्य प्रदेश किंवा कच्छ, त्याच्यानंतर सौराष्ट्र, त्या भागामध्ये खूप कमी पाऊस असायचा, पण आता तो LPA पेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे जास्त पर्जन्याचा प्रदेश हा बनलेला आहे. ठीक आहे, हे क्लायमेट चेंजमुळे. त्या तुलनेमध्ये मग नॉर्थ ईस्ट रिजनमधले आपण जर राज्य बघितले, जसं की अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, तर या राज्यांमध्ये ॲव्हरेज रेनफॉल कमी झालेला आहे, LPA पेक्षा कमी झालेला आहे. ठीक आहे, आणि हे या क्लायमेट चेंजमुळं 1971 पासूनची ही आकडेवारी आहे. तर असं पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. थोडंसं आयोग आपल्याला ट्रिकी क्वेश्चन विचारतो ना, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी आठवतील. ओके, तर आय होप बऱ्यापैकी गोष्टी मी तुम्हाला अगदी सोप्या लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लेक्चर कसं वाटतंय हे आम्हाला कमेंट करून कळवा. भेटतो आपण नेक्स्ट येणाऱ्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.